शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात 1ली ते 10वी सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे केली। त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी काय ग्वाही दिली आहे आपण पाहूया। आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज माईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं। त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात। तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा। एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत। आदरणीय राजसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो इथं आले आणि आपल्याला आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की सर्व शाळांना या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे 1ली ते 10वी। आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही या वर्षीपासून द्यायला सुरुवात केली। या वर्षीपासून इंजिनिअरिंग सुद्धा मराठीमध्ये सुरू झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।